चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करूया. टॉपिकचं नाव तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की एक अशी पद्धत ज्याचा वापर केल्यानंतर तुम्ही एकही पूर्वपरीक्षा नापास होऊ शकत नाही. म्हणजे एक अशी काही मेथड आपण डिस्कस करूया ज्या मार्फत आपण अभ्यासामध्ये भरपूर चेंजेस करू शकतो. आतापर्यंत जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा किंवा कंबाईनच्या या ट्रॅपमध्ये कधी प्रॉब्लेम आला असेल, तुम्ही पूर्वपरीक्षा दिली असेल परंतु सर पूर्वपरीक्षेचा भरपूर अभ्यास केल्यानंतर देखील पास होत नाही किंवा मार्क पडत नाहीत, एक स्पेसिफिक रेंजमध्ये मार्क अडकतात, अशा काही गोष्टी असतील तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आपण 2026च्या राज्यसेवा आणि कंबाईनसाठी एक टेलिग्रामचा वेगळा ग्रुप केलाय, त्यामध्ये देखील कसं जॉईन व्हायचं ते मी तुम्हाला सांगेल. हे लेक्चर जर तुम्ही शेवटपर्यंत केलं तर आपण एक मेथड डिस्कस करूया आणि बिलीव्ह मी याचे विथ प्रूफ काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही पूर्वपरीक्षेमध्ये भरपूर यश मिळेल. आपण सुरुवात करूया, बाकी गोष्टी आता नंतर डिस्कस करू. सुरुवातीला 2-3 गोष्टी फक्त सांगून देतो. ऍप्लिकेशन आहे नवयुग स्टडी फोरम आपलं, ज्यावरती बॅचेस वगैरे राहतात. टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, सर्च केलं तरी मिळून जाईल. आणि व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, हा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला पाहायला मिळतो. यानंतर एक आता 2-3 दिवसा अगोदर आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 आणि कंबाईन पूर्वपरीक्षा 2026 साठी एक सेपरेट टेलिग्राम ग्रुप क्रिएट केला, ज्यावरती आपण पुढच्या येत्या म्हणजे पूर्व परीक्षा दिवसापर्यंत भरपूर गोष्टी शेअर करणार आहोत. कालच आपण एक रोडमॅप देखील त्यावरती शेअर केला आहे. जवळपास हे लेक्चर आता मी घेतोय 400-500 काहीतरी मेंबर्स यावरती एका दिवसात जॉईन झालेले आहेत. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लिंक कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन दोन्हीकडे आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि हे जे ग्रुप आहे आपला, याच्यावरती जॉईन केल्यानंतर त्यावरती ज्या काही पोस्ट येतील, जी काही माहिती येईल ती सर्व व्यवस्थित फॉलो करा, त्यातनं गोष्टी समजून घ्या. आता हे सगळं आता तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा वाटेल की सर हे असं कोणतं लेक्चर आहे की अशी कोणती पद्धत तुम्ही सांगणार आहात की ही पद्धत वापरल्यानंतर कोणती पूर्वपरीक्षा नापास नाही होऊ शकत किंवा आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल, अशी कोणती जादूची कांडी आहे का किंवा काही गोष्टी आहेत का की हे केल्यानंतर डायरेक्टली प्रिलिम पास होईल. बघा, ओव्हरऑल सर्वांना तेवढी मॅच्युरिटी आहे की मी ओव्हरऑल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे. पण जी पद्धत मी तुम्हाला सांगेल ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली, ज्या मेथड्स ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगेल त्या जर तुम्ही फॉलो केल्या, तर मात्र तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या रिझल्टमध्ये भरपूर चेंजेस तुम्हाला दिसतील. आणि फक्त एकच म्हणजे सर्वांचा जो प्रश्न असेल सुरुवातीला की सर हे नक्की खरंच शक्य आहे का. हे लेक्चरचा मी थंबनेल पाहिलं, टायटल पाहिलं आणि हे लेक्चर ओपन केलंय. आता हे खरंच शक्य आहे का की पूर्वपरीक्षा आम्ही ही मेथड वापरल्यानंतर पास होऊ शकतो का, तर यस, याचं उत्तर आहे यस. कारण हा एक ट्राईड आणि टेस्टेड अप्रोच आहे, जो मी काय दुसऱ्या कोणाच्या उदाहरणावरून सांगत नाही की दुसरं कोणाचं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगत नाहीये. मी वैयक्तिक माझ्या 2-3 पॉईंट तुम्हाला सांगतो. मी स्वतः ही मेथड वापरलेली आहे आणि माझे स्वतःचे राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल आणि कंबाईन पूर्वपरीक्षा असेल, दोन्ही मधले जे काही मार्क आहेत ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट विश्वास बसेल की हे लेक्चर आपण जे पाहतो या लेक्चर मधून आपल्याला काहीतरी गोष्टी समजणार आहेत, ज्या आपण फॉलो केल्या तर आपल्याला त्या ट्रॅप मधनं बाहेर पडायला भरपूर मदत होईल. आता बघा, सुरुवातीला मी जे तुम्हाला पॉईंट सांगतो की राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 असेल, या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 मध्ये हीच मेथड म्हणजे तेव्हापासून मी ही मेथड वापरली. राज्यसेवा 2024 मध्ये माझा स्कोर होता 123.5. आता मागच्या महिन्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 झालेली आहे. आत्ताच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये फर्स्ट की आतापर्यंत आलेली आहे. फर्स्ट की नुसार माझा स्कोर आहे 135 का 136 काहीतरी आहे. कंबाईनचा विचार, तर काही लोक म्हणतील सर आम्ही तर कंबाईन करतोय, कंबाईनचं काय. तर कंबाईन 2024 मध्ये ग्रुप बी चा जो पेपर झाला होता त्यामध्ये माझे 64 मार्क होते. आणि जर आपण ग्रुप सी चा पाहिलं, त्याचा काही जास्त अभ्यास केला नव्हता, पुन्हा मेन्स वगैरे होत्या बाकीच्या, तर त्यावेळेस त्याचा 58 स्कोर आला होता. परंतु जी काही मेथड मी युज केली होती त्याच्या बेसिसवरती 5 ते 6 महिन्याच्या गॅप नंतर हे कंबाईनचे स्कोर आलेले होते विदाऊट रिव्हिजन. मग अशा काहीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता इथे समजणार आहेत, ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे. स्कोर समजलाय सर्वांना की मी या सगळ्या गोष्टी काहीतरी फक्त लेक्चर घ्यायचं आहे किंवा काहीतरी सांगायचे तुम्हाला म्हणून सांगत नाहीये. जर पुढचे 5-6 महिने तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईनसाठी हा अप्रोच फॉलो केला तर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये भरपूर चेंजेस दिसतील, तुम्ही ती परीक्षा पास व्हाल. मी ह्या ट्राईड आणि टेस्टेड अप्रोच काय सांगितलं, माझे वैयक्तिक स्कोर तुम्हाला सांगितले, जे की कट ऑफ पेक्षा भरपूर पुढे आहेत. कंबाईनचा फक्त ग्रुप बीचा सोडला तर बाकीचे सगळे कट ऑफ जवळपास 10-15 मार्कांनी पुढे आहेत, बरोबर. मग सर हे सगळं कसं काय, म्हणजे हे जे स्कोर आहेत म्हणजे गेल्या 5 प्रिलिम्स आपण पाहिलं तर 5ही प्रिलिम मध्ये मी पास झालेलो आहे. तर हे सगळं कोणत्या अप्रोच नुसार, कोणत्या मेथड नुसार आपण करू शकतो किंवा आपण काय युज केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याबद्दल आपण आज डिस्कस करतोय. आता काल ग्रुपला आपण एक फोटो शेअर केला होता, आपण सर्वांनी पाहिला असेल. नसेल पाहिलं तर हरकत नाही, जो ग्रुप मी तुम्हाला मगाशी सांगितलंय तो जॉईन करून घ्या, त्यावरती तुम्हाला हा रोडमॅप मिळेल. सिंपल गोष्टी आहेत, 2-3 मिनिटांमध्ये या गोष्टी डिस्कस करू आणि मग पुढे जाऊयात.
बघा आत्तापासून, आता हे जस्ट एक उदाहरण आहे, हे लेक्चर तुम्ही कधीही पाहत असाल, मी तुम्हाला 2 टप्पे सांगतो, 2 फेजेस सांगतो. पहिली फेज आहे तुम्ही जेव्हा हे लेक्चर पाहताय तिथून ते प्रिलिम्सला 3 महिने राहतील तोपर्यंतचा काळ, आणि दुसरी फेज आहे जोपर्यंत म्हणजे शेवटचे प्रिलिम्सचे 3 महिने. आत्ताचा जर विचार आपण केला 2026चा, तर डिसेंबर पासून जात आपण पाहिलं तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा काळ आपल्याकडे आहे जो की आपण फेज 1चा मानूयात, आणि शेवटचे 3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने आहे जे फेज 2चे आहेत. आपण 2 फेज मध्ये या स्ट्रॅटेजीला डिवाइड करूयात. आता पहिली फेज आहे किंवा पहिली जी स्टेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे आपण थोडं डिस्कस करू, आणि याला डिटेलमध्ये पुढं म्हणजे पाहणार आहोत आपण, बरोबर. सो आता पहिला पॉईंट सर्वांना समजलाय की मी 2 फेजेस मध्ये काय डिवाइड केले, ही संपूर्ण अप्रोच डिवाइड केलाय. पहिली फेज आहे तुम्ही जेव्हा हे लेक्चर पाहत असाल तिथून ते प्रिलिम्सच्या अगोदरच्या 3 महिन्यापर्यंत, शेवटचे 3 महिने पूर्ण प्रिलिम्स करायचे आपल्याला, त्यामुळे तो सोडून द्या काळ, तर ती फेज 2 आहे. परंतु तोपर्यंत काळ जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सिलेबस कव्हरेज करायचा आहे आणि व्हॅल्यू एडिशन करायचं. आता ही कशी करायची ते आपण डिस्कस करू. आणि जो शेवटच्या 3 महिन्यांचा काळ आहे, मार्च, एप्रिल आणि मे, इथं आपल्याला पूर्णपणे डेडिकेट टू प्रिलिम्स पाहायला मिळतं. मग इथं कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण डिस्कस करूयात. आता इथं दिलेले आहेत मी काल तुम्हाला ग्रुपला, पण मला असं वाटलं की लेक्चर घेऊन या गोष्टी थोड्या डिटेल समजून सांगाव्यात, तुम्हाला अजून जास्त क्लिअरिटी येईल, कुणाला काही म्हणजे मिसअंडरस्टँड होणार नाही याच्यामध्ये. तर बघा सगळ्यात पहिला पॉईंट आपण डिस्कस करूया फेज 1चा. आता फेज 1 आहे आपलं सिलेबस कव्हरेज आणि व्हॅल्यू ऍडिशन. काय करायचं नक्की आपल्याला, बरोबर. मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो की मी नवयुग स्टडी फोरमवरती आपण प्रिलिम्स बुस्टर बॅच घेतो. शेवटच्या 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये आपण पूर्णपणे प्रिलिम्सचा अभ्यास करतो, ज्यामधनं भरपूर रिझल्ट किंवा रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. पण जर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये पास व्हायचं असेल आणि त्या बॅचचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचा बेस पहिला क्लिअर लागतो. तुमचा बेस जो आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. आता इथे मी काय सांगतोय बघा, की एमपीएससी मध्ये कुठलाही पहिली गोष्ट शॉर्टकट नाहीये. तुम्ही जर शॉर्टकट पाहत असाल की सर असं काहीतरी सांगायचं ना आम्हाला शॉर्टकट मिळेल किंवा आम्हाला ते ट्रिक मिळेल की आम्ही लगेच प्रिलिम्स पास होऊ. बघा प्रिलिम्सला पास व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला सिलेबस कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे मी काय सांगतोय बघा, सिलेबस कव्हर करताना तर अभ्यास तर सगळेच करतात, सिलेबस तर सगळेच कव्हर करायचा प्रयत्न करतात. पण या लेक्चर मध्ये आल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आपण ऍड करणार आहोत ज्यातनं आपल्याला काही चेंजेस जाणवतील. तर बघा सिलेबस कव्हर करताना जो काही तुमचा आता पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला इन डिटेल वाचन करायचे, रिडिंग करायचे. सगळ्या विषय, कोणताही विषय ऑप्शनला सोडायचा नाहीये. सगळ्या विषयांचे स्टँडर्ड मटेरियल युज करायचं आहे. पुस्तकं असतील किंवा नोट्स असतील, हे व्यवस्थित वाचायचे. कुठलाही वाचताना पहिल्या रिडिंग मध्ये किंवा दुसऱ्या रिडिंग मध्ये शॉर्टकट घ्यायचा नाहीये. नोट्स वगैरे काढू शकता. पुस्तके असतील, नोट्स असतील, यामध्ये आपल्याला सखोल वाचन करायचे. आता हे वाचन करताना काय करायचंय तर पीवायक्यू अनालिसिस करायचे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की सर तुम्ही नेहमी सांगता की किंवा आम्ही बरेच वेळा ऐकतो पीवायक्यू अनालिसिस करा, पण नक्की काय करायचं हे मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा पॉईंट काय, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आपण घेऊया की तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केली आणि तुम्ही संविधान निर्मिती हा पॉलिटी मधला टॉपिक आज वाचला पुस्तकामध्ये. संविधान निर्मिती म्हणजे मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक तुम्ही वाचला. आता हा टॉपिक वाचल्यानंतर 90-95% जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते सगळ्या तुमच्या त्या टॉपिकमध्ये पुस्तकामध्ये कव्हर होऊन जातात. आता काय करायचंय की हा टॉपिक रीड झाल्यानंतर, हे टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे आपलं पीवायक्यू अनालिसिसचं पुस्तक कुठल्याही अकॅडमीचं घ्या, तुम्हाला मिळून जाईल, मार्केटमध्ये भरपूर आहेत. सो पीवायक्यू अनालिसिसचं पुस्तक घ्यायचं, जे टॉपिक वाईज तुम्हाला पीवायक्यू देईल. तुम्ही तो टॉपिक ओपन करायचा त्या पुस्तकामध्ये, संविधान निर्मितीचा टॉपिक ओपन करायचा पीवायक्यूच्या पुस्तकामध्ये, आणि जेवढे आयोगाने गेल्या 8-10 वर्षामध्ये प्रश्न विचारले असतील ते सगळे प्रश्न वाचायचे, सोडवायचे नाहीत. कारण एकदा वाचल्यानंतर लगेच तुम्ही ते प्रश्न सोडवू नाही शकत. हे पीवायक्यू अनालिसिस करताना आपल्याला कंटेंटसाठी करायचे, कारण आपल्या फेजमध्ये आपण व्हॅल्यू ऍडिशन शिकतोय आता किंवा व्हॅल्यू ऍडिशन करतोय. तो सोडवणं, प्रॅक्टिस करणं हे शेवटच्या टप्प्यामध्ये करूयात. आता पीवायक्यू सोडवू शकता, पण त्या पीवायक्यू मधनं कंटेंट गॅदर करायचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही आता संविधान निर्मिती टॉपिक पुस्तकात वाचला, त्यातनं तुम्हाला 90-95% पीवायक्यू देखील सॉल्व्ह होतात. पण 5-10 क्वेश्चन्स असे असतात जे की पुस्तकाच्या पण बाहेरचे असतात. त्याचा जो काही डेटा असेल, त्याची जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ती आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या नोट्समध्ये ऍड करून घ्यायची, याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन. यांनी होतं काय की ज्यावेळेस तुम्ही पुन्हा तुमच्या नोट्स किंवा तुमचं पुस्तक वाचायला जाल त्यावेळेस तुम्हाला या पीवायक्यूला पुन्हा पाहायची गरज लागत नाही. त्याचा सगळा जो काही सार आहे, समरी आहे, ती सगळी काय करायची त्यातनं काढायची आणि आपल्या पुस्तकामध्ये, नोट्समध्ये टाकून द्यायची. म्हणजे भविष्यात तुमचं रिपीट काम होत नाही. याचा भरपूर फायदा होतो. यानंतर व्हॅल्यू ऍडिशन पीवायक्यूच्या मार्फत करायची. सो पहिला पॉईंट सर्वांना क्लिअर आहे का? मी तुम्हाला विथ एक्झाम्पल दाखवतो बघा
की तुम्ही आता ज्यावेळेस पुस्तकामध्ये संविधान निर्मिती टॉपिक वाचला असेल, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यानंतर ज्यावेळेस पीवायक्यू मी सॉल्व्ह केले होते, त्यावेळेस जेव्हा अभ्यास केला या टॉपिकचा, त्यावेळेस मी सगळे पीवायक्यू पाहिले आणि मला समजलं की पीवायक्यू मध्ये काही समिती आहेत, काही एक काँग्रेस तज्ञ समिती आहे जी की आपल्या नॉर्मल म्हणजे बाकीच्या पुस्तकांमध्ये जास्त नाहीये, किंवा काही एक पॉईंट आहे की कोण आता बघा डॉमिनेटेड बाय हिंदू, जसं संविधान सभेला कोण म्हणलं होतं, लॉर्ड विस्काउंट सायमन म्हणलं होता, किंवा एकाच समुदायाचं प्रतिनिधित्व आहे चर्चिल म्हणले होते. तो पॉईंट काय आहे की हे जे पॉईंट्स आहेत आपल्याला जे मिळतात पीवायक्यू मध्ये, ते आपल्याला बाकी कुठं मिळत नाहीत, आणि हे आपल्या नोट्समध्ये ऍड करायचं. सेपरेट पेजवरती करा, ते पेजच्या चॅप्टरमध्ये ऍड करून ठेवा, किंवा तुमच्या नोट्समध्ये जागा असेल, पुस्तकात जागा असेल तर साईडला कुठतरी लिहून घ्या. हा पहिला पॉईंट करायचा आहे. आता तुम्हाला वाटेल सर हे किती बेसिक आहे, म्हणजे किती बेसिक पॉईंट सांगताय. बिलीव्ह मी, जर हा पॉईंट तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केला तर तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही स्वतःला एवढं एनरिच कराल की भविष्यात फक्त एक रिव्हिजन केली तरी सलग येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही मार्क घ्याल. माझ्या वैयक्तिक उदाहरणावरून सांगतो की मागच्या वर्षी फक्त एकदाच व्यवस्थित अभ्यास केला प्रत्येक विषयाचा, त्यानंतर ज्या 5 प्रिलिम्स झाल्या त्या 5 प्रिलिम्स मध्ये फक्त तो एकदा केलेला सिरियस अभ्यास मला कामाला आलाय. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त मार्क आले आहेत राज्यसेवेला, बरोबर. सो सांगण्याचा उद्देश काय बघा की हे सगळे पॉईंट्स. आता इथं पण अजून एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. डीपीएससी टॉपिक वाचला असेल, डीपीएससी मध्ये याला कोण काय म्हटलं होतं, आता ग्रुप सीच्या मेन्सला हा प्रश्न होता, बऱ्याच जणांना चुकला. केटीशा काय म्हणले होते, पायस सुपरफ्लिशियस म्हणले होते. नसरुद्दीन न्यू इयर रिझोल्युशन, बरोबर. हे टीटी कृष्णामाचार्य आलं होतं बघा, व्हेरिटेबल डस्टबिन ऑफ सेंटिमेंट्स, हे सगळं आलं होतं आता ग्रुप सीच्या मेन्सला. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला जर कंटेंट स्वतःला एनरिच करून ठेवला, कंटेंट जर तुम्ही मिळवला चांगला आणि तुमच्या नोट्स मध्ये त्याला ऍड करून ठेवलं, तुम्हाला भरपूर फायदा होतो. सो काय करायचं, पहिला मुद्दा, कितीही बेसिक वाटला, कितीही सिली वाटला, 90% लोक, 90% विद्यार्थी याला निग्लेक्ट करतात किंवा ते दुर्लक्ष करतात, याला फॉलो करत नाही, कारण हे खूप बेसिक वाटतं. पण जर तुम्ही हे केलं, कारण बघा प्रिलिम्स पास होणारे काहीतरी वेगळं करतात किंवा असं काहीच नाहीये. अभ्यास तुम्ही कसा करताय, कोणत्या गोष्टी लाईटली घेताय, तुम्ही कोणत्या गोष्टी ऐकताय सोडताय, याच्यावरती भरपूर गोष्टी आहेत. आता इथं या लेक्चरमध्ये मी काय सांगतोय तुम्हाला, मी कुठून दुसऱ्याचं बघून किंवा दुसरं काही ऐकून कोणाला तुम्हाला सांगत नाहीये. मी स्वतः हे एक्सपेरिमेंट केला, मी स्वतः हा अप्रोच यूज केला, स्वतः मार्क आलेले आहेत आणि कंटिन्युअसली आलेले आहेत, बरोबर. सो प्रिलिम्स मध्ये थोडा जरी प्रॉब्लेम येत असेल तर हा अप्रोच यूज करा. वेळ आता भरपूर आहे म्हणून मी सांगतोय, शेवटचे 2-3 महिने असते तर हा सगळा कंटेंट मीच प्रोव्हाइड केला तुम्हाला. ऑलरेडी आपण प्रिलिम्स बुस्टर बॅच मध्ये दरवेळेस तो कंटेंट प्रोव्हाइड करतोच, ते शेवटी सांगेल मी तुम्हाला. पण आता सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला आत्ताच्या फेज 1 मध्ये काय काय करायचंय ते समजलं असेल की आपल्याला सर एक तर रीडिंग मस्ट आहे, ते करायचंच आहे. पीवायक्यू अनालिसिस करायचंय, त्यातला सगळा सार काढून घ्यायचा आणि तो आपल्या कंटेंटमध्ये, आपल्या नोट्समध्ये, पुस्तकांमध्ये ऍड करायचा आहे. ओके, सो हा सगळा पॉईंट आहे. आता फेज 2 येऊया. सर हे सगळं झालं, पुढचे 3-4 महिने आम्ही चांगला अभ्यास केला, आता पेपरला राहिले शेवटचे 3-4 महिने. डिपेंड करतं, जर तुम्ही प्रिलिम्स खूपच जास्त प्रॉब्लेम येत असेल, मार्कच पडत नसतील, फर्स्ट टाइम देत असाल, तर मला वाटतं 3 ते 4 महिने तुम्ही प्रिलिम्सला आरामात दिले पाहिजेत. मग परत प्रश्न येतो की सर आता जे करतोय त्याच्यापेक्षा प्रिलिम्सला वेगळं काय करायचं शेवट 3-4 महिन्यामध्ये, बरोबर. सो बघा, सांगण्याचा उद्देश काय आता की जर तुम्ही आता तुम्ही मेन्सचं पण करत असाल, तुम्ही राज्यसेवा मेन्स करत असाल तर तुमचं ऑप्शनल असेल, इथिक्स असेल किंवा जीएसटी डिस्क्रिप्टिव्हची सगळी तयारी असेल ती तुम्ही करत असाल, आन्सर रायटिंग वगैरे. कंबाईन असेल, तुम्ही लँग्वेज करत असाल. पण शेवटच्या 3 महिन्यामध्ये, शेवटच्या 4 महिन्यामध्ये जे काही तुम्ही प्रिलिम्सला डेडिकेट करणार आहात, त्या महिन्यांमध्ये मेन्सचा कुठलाही टॉपिक आपण करत नाही. आपण प्युअरली जीएसटी रिव्हिजन करतो, मॅथ्स रिझनिंग करतो, कंबाईन असेल तर. सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला शेवटच्या 3 ते 4 महिन्यामध्ये, म्हणजे या फेज 2 मध्ये काय करायचे, आपल्याला रिव्हिजन करायची. रिव्हिजन रॅपिड करायची, रिव्हिजन फास्ट करायची, जास्त वेळ नाही घालवायचा, आणि रिव्हिजन मल्टिपल टाइम्स करायची. ओके, एक रिव्हिजन खूप चांगली करायची. पहिली एक आठवड्याला एक विषय, फॉर एक्झाम्पल तुम्ही ठेवला असेल, शेवटच्या 3 महिने राहिलेत आणि पहिला 1 महिना तुम्ही पूर्ण एका विषयाला एक आठवडा दिला, काय हरकत नाही. पण जेव्हा सेकंड रिव्हिजन तुम्ही कराल ना, ज्याच परीक्षेला 2 महिने राहिले असतील, 1.5 महिने राहिला असेल, त्यावेळेस 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये तुमचा एक विषय झाला पाहिजे, आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये तुमचा एका दिवशी एक विषय झाला पाहिजे रिवाइज होतो, बरोबर. जर मल्टिपल टाइम रिव्हिजन केली असेल तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. हे स्वतः मी केलेलं आहे, तुम्हाला सांगतो. जर केलं तर फायदा होईल. आतापर्यंत झालं नसेल तर या गोष्टी आपण ऐकून सोडून देतो. आपल्याला काय वाटतं की हे काय बेसिक गोष्टी आहेत किंवा हे ऐकायचं काम आपण करतो आणि गोष्टी सोडून देतो. असं करू नका. जर प्रिलिम्स क्रॅक होत नसेल ना तर प्लीज सिरियसली घ्या. या क्षेत्रामध्ये आपण आलोय, एक प्रिलिम्स गेली तर 1-1.5 वर्ष आपलं लांबतं, हे सर्वांना माहिती आहे. पुन्हा पुढच्या वर्षी कधी प्रिलिम्स होईल, त्याची डेट काय असेल, किती वेळा पोस्टपोन होईल, त्याची काही गॅरंटी नाही. तो हा पॉईंट मी काय सांगतोय की जर तुम्ही आता इथं पाहताय, मी विथ प्रूफ माझ्या उदाहरणावरून तुम्हाला सांगतोय, याला सिरियसली घ्या.
अभ्यासाला सुरुवात करा. आणि ऍक्च्युअल अभ्यास करणं काय असतं ते हे असतं, लक्षात ठेवा. याला तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला फरक जाणवेल. ओके. सेकंड पॉईंट, शेवटच्या 3 महिन्यामध्ये काय करायचंय? शेवटच्या 3 महिन्यामध्ये रिव्हिजनचा पॉईंट समजला. आपल्याला काय करायचंय की टेस्ट भरपूर सोडवायच्या. आता मी 2024च्या प्रिलिमच्या अगोदर जवळपास मला आठवतं 25 का 30 काहीतरी टेस्ट सोडवल्या होत्या गेल्या 3 महिन्यामध्ये, बरोबर. आता या वर्षी नव्हत्या सोडवल्या, पण पॉईंट काय आहे की टेस्ट मस्ट आहे, टेस्ट सोडवायच्याच. आणि टेस्ट सोडून फक्त स्कोर पाहायचा का नाही, त्याचं अनालिसिस करायचं. अनालिसिस करताना काय करायचं की आपले कोणत्या विषय, तुम्हाला ना 3-4 टेस्ट नंतर एक समजेल की हा एक पर्टिक्युलर विषय आहे, याच्यामध्ये माझे मार्क कमीच येत आहेत. म्हणजे 15 पैकी बाकी विषयांमध्ये 11, 12, 13 प्रश्न बरोबर येत आहेत. तर हा समथिंग एक विषय आहे त्याच्यामध्ये 8 येत आहेत, 7 येत आहेत, बरोबर. मग तुम्हाला 3-4 टेस्ट दिल्यानंतर स्वतःला रिअलाइज होईल की हा विषय माझा थोडा कमी पडतोय. मग रिव्हिजन मध्ये आपण कसा हे करू शकतो, रिव्हिजन मध्ये आपण त्याच्यावरती कसं इम्प्लिमेंट करू शकतो हे तुम्हाला समजतं की रिव्हिजन करताना मला हा जो XYZ विषय आहे, जो कोणताही असेल, त्याच्यावरती थोडं जास्त लक्ष द्यायचंय. त्याच्यामध्ये अजून थोडं एक्झाम ओरिएंटेड काम करायचं आहे आणि त्याचे PYQ वगैरे पुन्हा एकदा पाहिजेत. मी काय सांगतोय की टेस्ट भरपूर सोडवायच्या. पहिलं टेम्परामेंटसाठी 2 तास 1 तास जो काही तुम्ही पेपर देताय, त्या पेपरचं टेम्परामेंट तयार व्हावं, माइंडसेट तयार व्हावा, या गोष्टीसाठी. दुसरी गोष्ट कॉन्फिडन्स यावा, भीती जावी. आणि तिसरी गोष्ट की आपल्याला आपल्या वीक बाजू समजावे, वीक सब्जेक्ट समजावे आणि त्याच्यावरती लगेच आपल्याला काम करायचंय. तो जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला एक्झाम डे हा तुमच्यासाठी खूप आनंदाचा असतो. परीक्षा देऊन आल्यानंतर संध्याकाळी एक एक्साइटमेंट राहते की पेपर चेक करून आपला स्कोर हा जास्तच येणार आहे, एक पॉझिटिव्हिटी राहते. ओके. सो हा सगळा पॉईंट आहे फेज 2 मध्ये. आय होप तुम्ही हे सगळं कराल. मग सर, आता बरेच जण म्हणतील सर एवढं सोपं आहे, तुम्ही जे सांगितलं ही काही नवीन गोष्ट नाहीये किंवा ही गोष्ट काय असं नाही. आता तुम्ही सांगितली, या लेक्चरला किती जण पाहतील? बरोबर, 1000, 2000, 3000 किती लोक पाहतील? सो प्रत्येक जण हे पास होईल का? प्रत्येक जण ही गोष्ट करू शकेल का? तर बघा, दरवर्षी आपण प्रिलिम्स बुस्टर बॅच घेतो आणि बॅचच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो की या बॅच मधले सगळे पास होणार नाहीत. या बॅच मध्ये कोण पास होणार, कोण नाही होणार हे फिक्स आहे, बरोबर. पण त्याच्यामध्ये कोण असणार आहे हे गेल्या 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये किंवा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ठरणार आहे. तो पॉइंट राहतो सिन्सिअरिटीचा, कन्सिस्टन्सीचा. इथं तुमचा प्रश्न असेल एवढं सोपं आहे तर वाय नॉट एव्हरीवन, प्रत्येक जण का पास नाही होऊ शकत? मग त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे कन्सिस्टन्सी, जी की खूप महाग गोष्ट आहे आपण स्वतःजवळ बाळगण्यासाठी. आणि जर ही गोष्ट तुमच्याकडे असेल, तुम्ही भरपूर श्रीमंत आहात, लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल तर. तो जर तुम्हाला कन्सिस्टन्सी असेल, तुमच्याकडे डेडिकेशन असेल, तुम्ही करणार आहात, की जर चॅलेंज तुम्ही घेत असेल, मागे एका कंबाईनच्या लेक्चर भरपूर तुम्ही कमेंट केल्या होत्या, चॅलेंज ऍक्सेप्टेड, जेवढं तुम्ही अग्रेसिव्हली सांगितलं पण नव्हतं, पण 100-200 कमेंट्स होत्या. आज मी तुम्हाला अग्रेसिव्हली विचारतो की हे चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करताय का? बरोबर. हे जे चॅलेंज आहे हे तुम्ही ऍक्सेप्ट करताय का? प्रिलिम्स क्रॅक करण्याचं प्रॉमिस तुम्ही या ठिकाणी स्वतःशी करताय का? ह्या व्हिडिओ लेक्चर म्हणजे समजा मी आहे किंवा हे लेक्चर आहे या सर्वांशी करताय का? किंवा बाकी समजा माझं जाऊ द्या किंवा सगळं जाऊ द्या, तुम्ही स्वतःशी हे प्रॉमिस करताय का की ही प्रिलिम्स मी क्रॅक करेल? मी स्वतः आता जे पॉईंट सांगतोय, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकच लेक्चर घेतो मी, काहीतरी सांगायचं म्हणून येत नाही, लक्षात ठेवा. खूप काहीतरी विचार करून लेक्चर घेतो. तुम्ही जर ही गोष्ट आता पाहिली असेल पूर्णपणे, अजून काही गोष्टी सांगणार आहे मी, ही गोष्ट आतापर्यंत पाहिली असेल आणि जर तुम्ही हे प्रॉमिस स्वतःशी करत असाल तर एक कमेंट करून नक्की सांगा की चॅलेंज ऍक्सेप्ट आहे किंवा प्रॉमिस की अशी एक कमेंट करू शकता, असं मलाही समजेल की किती लोकांनी हे लेक्चर जवळपास शेवटपर्यंत पाहिले. बरोबर. आपण पुन्हा मुद्द्याकडे येऊया. एवढं सोपं आहे तर वाय नॉट एव्हरीवन, प्रत्येक जण का पास नाही होऊ शकत? उत्तर सिंपल आहे, कन्सिस्टन्सी. मी आता कितीही सांगितलं तुम्हाला की हे सगळं करणं गरजेचं, हे केल्यानंतर तुम्ही प्रिलिम्स पास होणार आहात, तरी देखील हे लेक्चर पाहणाऱ्यातले एक 5 ते 10% विद्यार्थी हे फॉलो करतील आणि शेवटपर्यंत 1-2% विद्यार्थी करतील, हे फिक्स आहे. मग त्याच्यामध्ये कोण येतं आणि कोण नाही हे मात्र तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता. आणि ही रियालिटी लक्षात ठेवा, हे होणार आहे. हे लेक्चर भरपूर विद्यार्थी पाहतील, पण त्यात किती जण पास होतील, किती जण किंवा याला फॉलो करतील हे तुम्हाला माहिती आहे. सो तुम्ही जर या गोष्टी फॉलो केल्या, कन्सिस्टंट राहिला, तर तुम्ही पास होणार आहात. ही पॉझिटिव्हिटी स्वतःसोबत ठेवा. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह राहाल या गोष्टी शक्य आहेत. जर पॉझिटिव्ह नाही राहिलात तर मात्र गोष्टी अवघड होतात. आपण म्हणतो की मॅनिफेस्टेशन काम करतं का? तर भरपूर करतं. मी बऱ्याच लेक्चरमध्ये, मागच्या म्हणजे बॅचेसमध्ये असेल किंवा युट्यूबच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की मॅनिफेस्ट करा की तुम्ही जिंकलेला आहात, तुम्ही ही प्रिलिम्स क्रॅक केलेली आहे आणि तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करता. एकदा झाली प्रिलिम्स क्रॅक की नंतर समजतं की खूप सोपं होतं. जेवढं अगोदर अवघड वाटायचं तेवढं काही नव्हतं. बरोबर.
सो हा पॉईंट क्लिअर आहे का? याच्यावरती आता तुम्हाला हे सगळं एकत्र पाहिजे असेल, दरवर्षी या राज्यसेवेला 47 प्रश्न आले होते 100 पैकी. विचार करा, महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही बॅच नाहीये जी तुम्हाला डायरेक्टली विथ प्रूफ 47 प्रश्न दाखवेल. अवघी 2 महिन्यांची बॅच होती, प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह. 2026 ची बॅच कधी सुरू होणार? बरेच जणांनी विचारलं होतं, मी ग्रुपलाही सांगितलंय. तर बघा आता, म्हणजे ऑनेस्टली सांगायचं झालं तर माझ्यासमोर आता 29 मार्च पासून राज्यसेवा मेन्स आहे आणि 5 आणि 6 मेला फॉरेस्ट मेन्स आहे. तो लिटरली 2-3 महिने 3 महिने राहिलेले आहेत मेन्सला. भरपूर डबल स्टडी आहे यावेळेस. तो प्रिलिम्स बूस्टर बॅच ही कधी येईल, काय होईल, मला आता तरी काही गॅरंटी नाहीये. पण मी ट्राय करेल की ही बॅच नक्की लॉन्च होईल आणि आपल्याला मदत होईल. नाही तर 25च्या बॅचमध्ये असाल ते लेक्चर तोपर्यंत तुम्ही करू शकता. 26च्या बॅच बद्दल मी पूर्ण प्रयत्न करेल की ही बॅच लवकरात लवकर सुरू होईल. ओके, मी अपडेट देईल टेलिग्रामला. सर्वांनी न विसरता हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये देतो. या ग्रुपमध्ये बाकी, आता मी हा ग्रुप क्रिएट का केला यावर्षी, कारण यावर्षी प्रिलिम बूस्टर बॅच कधी सुरू होईल याची मला गॅरंटी नाहीये. मी सुरू करेल 100%, त्यात काही वाद नाहीये, पण टायमिंग बद्दल सांगता येत नाही. तोपर्यंत टाइम जायला नको किंवा पूर्ण कॉन्टॅक्ट आपला तुटाय नको, म्हणून आपण काय केलंय, एक गायडन्स म्हणून हा ग्रुप सुरू केलाय. मी याच्यावरती तोपर्यंत रोज काही गोष्टी टाकतोय प्रिलिमसाठी महत्वाच्या, बरोबर. सो तुम्ही हा ग्रुप न विसरता जॉईन करा. आणि लास्ट एक पॉईंट सांगतो की हे होईल का, बरोबर. जो प्रश्न मगाशी सर्वांनी पाहिला इथं, हे शक्य आहे का? तर तुम्ही झाकीर खान यांना ओळखत असाल. झाकीर खान यांनी त्यांच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बहुत मेहनत करने से हो जाता है, मैंने करके देख लिया है. तुम्ही पण करा, 100% होईल. प्रिलिम्स क्रॅक तुम्ही कराल. 2026च्या रिझल्टमध्ये तुमचं नाव असेल, हे आता तुम्ही ठरवा. एखादी कमेंट नक्की करा, ग्रुपला जॉईन करा. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.